गोविंद शिल्प घेऊन येत आहे 79 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार भगीरथ बालके यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज या ठिकाणाहून होतोय। या सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिताई शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि त्यांच्या हस्ते सिद्धेश्वराला नारळ वाढवून या प्रचाराचा शुभारंभ केला जाणार आहे। वास्तविक पाहता आपण पाहतोय या मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार समाधान आवताडे यांनी पोटनिवडणुकीमध्ये 3700 मतांनी विजय संपादन केला। त्या पोटनिवडणुकीमध्ये एकीकडे परिचारक आणि आवताडे हे दोन प्रबळ गट एकत्र आलेले दिसून आले, तर दुसरीकडे भगीरथ बालके यांनी त्यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून खिंड लढवण्याचे दिसून आले होते। काल याच ठिकाणी सायंकाळी आणखी एक घटनाक्रम पाहावयास मिळाला। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अनिल सावंत यांच्या प्रचाराचा शुभारंभ देखील इथून झाला। या मतदारसंघामध्ये एकीकडे महाविकास आघाडीच्या उमेदवारास अतिशय चांगले वातावरण आहे अशी एक भावना व्यक्त केली जात होती। राजकीय निरीक्षक तसे मत नोंदवताना दिसून येत होते। लोकसभा निवडणुकीमध्ये या पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून खासदार प्रणिती शिंदे यांना 45,000 इतकं मताधिक्य मिळालेलं होतं। हे मताधिक्य मिळण्यामध्ये भगीरथ बालके यांनी आपल्या आक्रमक भाषणातून प्रभावी भूमिका बजावल्याचं म्हटलं जात असतानाच महाविकास आघाडीत अखेरच्या दिवशी तिढा पडला। भगीरथ बालके यांना उमेदवारीसाठी तिष्ठत ठेवण्यात आल्याचं म्हटलं जात होतं आणि शेवटच्या क्षणी शरद पवार यांच्याकडून उमेदवारी मिळण्याची आशा संपुष्टात आल्याचे लक्षात येताच भगीरथ बालकेंनी थेट दिल्लीवारी करून आपली उमेदवारी पदरात पाडून घेतल्याचं म्हटले जाते। काल या ठिकाणी बोलताना खासदार धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले की आम्ही उमेदवारी त्यांना देणारच होतो। या मतदारसंघात एक अशी चर्चा आता त्यांच्या विधानानंतर सुरू झाली की जर उमेदवारी देणार होते तर करमाळ्यात नारायण पाटील यांची उमेदवारी जाहीर महिनाभरापूर्वीच केली जाते, माळशिरसची उमेदवारी लोकसभेच्या वेळी जाहीर केली जाते आणि सांगोल्यामध्ये रोहित पवार स्वतः येऊन सांगतात 4 महिन्यापूर्वी की बाबासाहेब देशमुख हे पुढचे त्या ठिकाणचे उमेदवार असतील महाविकास आघाडीचे। मग पोटनिवडणुकीमध्ये अवघ्या 3700 मतांनी पराभूत झालेल्या भगीरथ बालके यांच्याबाबत हा विलंब का झाला याचा प्रश्न या मतदारसंघातील जसे बालके समर्थक विचारू लागलेत तसे शरद पवार यांच्या प्रति निष्ठा असलेले परंतु या मतदारसंघात महाविकास आघाडीचा आमदार झाला पाहिजे अशी भावना असलेले समर्थक देखील व्यक्त करताना दिसून येऊ लागलेले आहेत। काल एक या ठिकाणी बोलताना खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी कारखान्याच्या माध्यमातून भगीरथ बालकेंवर टीका केल्याचं दिसून आले, परंतु या मतदारसंघात त्यांच्या या विधानानंतर अशी चर्चा सुरू झाली की गद्दारीचा आलेख नक्की कुठून सुरू करायचा, सुरुवात कुठून करायची, 2019 पासून करायची की 2021 पासून करायची की 2024च्या या विधानसभा निवडणुकीपासून करायची। कारण त्याच्या मागचं कारणही असं सांगितलं जाते या चर्चेमागचं की 2014 साली विजयसिंह मोहिते पाटील यांना माढा लोकसभा मतदारसंघातून लोकसभेचं प्रतिनिधित्व करण्याची संधी शरद पवार यांनी दिली। तत्पूर्वी मोहिते पाटील यांना अनेक संधी राजकारणामध्ये शरद पवार यांनी दिल्याचे दिसून आले होते आणि असे असताना 2019ला मोहिते पाटील बंधूंनी भाजपमध्ये प्रवेश केला। लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी अगदी 2 महिन्यापर्यंत धैर्यशील मोहिते पाटील हे भाजपकडे उमेदवारी मागताना दिसून येत होते। मला भाजपची उमेदवारी हवी आहे म्हणून ते त्यांच्या वरिष्ठांना भेटताना दिसून येत होते आणि भाजपकडून उमेदवारी मिळण्याची आशा संपुष्टात आल्यानंतर खासदार रणजित सिंह
निंबाळकर यांना भाजपने पहिल्या यादीत नाव जाहीर केल्यानंतर धैर्यशील मोहिते पाटील यांनी समर्थकांच्या भावना जाणून घेत तुतारी हाती घेतली. त्यांच्या या निर्णयानंतर ते आज सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये शरदचंद्र पवार पक्षाचे सूत्रे त्यांच्या हाती गेलेत असं म्हटलं जात असतानाच या ठिकाणी काल विद्यमान आमदार समाधानदादा अवताडे हे करत असलेले विकास कामांचे दावे याच्यावर चर्चा होण्यापेक्षा या मतदारसंघात जे काही या मतदारसंघातले प्रश्न आहेत, पंढरपूरचे प्रश्न आहेत, मंगळवेढा शहर तालुक्याचे प्रश्न आहेत, याच्यावर चर्चा होण्यापेक्षा आणि अवताडेंच्या केलेल्या दाव्याला काउंटर करण्यापेक्षा भगीरथ बालके हेच टार्गेट होते की काय, अशी चर्चा आता महाविकास आघाडीचे समर्थक करताना दिसून येत आहेत. आज या ठिकाणी खासदार प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत भगीरथ बालकेंच्या प्रचाराचा शुभारंभ होतोय. भगीरथ बालके यांना विश्वास आहे, त्यांच्या समर्थकांना विश्वास आहे की महाविकास आघाडीचे जे कार्यकर्ते आहेत, जे पोटनिवडणुकीच्या वेळेला सोबत होते, ते या वेळेलाही नक्कीच ठामपणाने विनिंग कॅन्डिडेट म्हणजे ज्या पद्धतीने एखादा उमेदवार विजयाच्या समीप समजला जातो अशा पद्धतीनं माझ्या पाठीशी राहतील. 2014 मध्ये शरदचंद्र पवार यांनी या मतदारसंघातून CP बागल यांना घड्याळ म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्वतंत्र उमेदवारी दिली होती. त्यावेळी भारत नाना बालके यांच्या विरोधात शरदचंद्र पवार यांचा उमेदवार लढला होता. यावेळेला भगीरथ बालके यांच्या विरोधात शरदचंद्र पवार यांचा उमेदवार आता मैदानात उतरलेला आहे. 2014ला शरद पवार यांनी दिलेल्या उमेदवाराला 3,500 मते या पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील जनतेने दिली होती. आता शरद पवार यांनी दिलेल्या या उमेदवाराला जी मते पडणार आहेत ती नक्की शरद पवार यांच्यासाठी देखील प्रतिष्ठेची असणार आहेत. मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार भगीरथ बालके यांच्या प्रचारासाठी आता या ठिकाणी खासदार प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत सिद्धेश्वरात श्रीफळ अर्पण करून शुभारंभ होणार आहे. या मतदारसंघामध्ये पोटनिवडणुकीमध्ये जो अल्पशा मतांनी भगीरथ बालकेंना पराभव पत्करावा लागला होता त्याचा वचपा काढण्यासाठी पुन्हा भगीरथ बालके यांचे समर्थक मैदानात उतरल्याचे दिसून येत आहे. अतिशय आक्रमकपणे त्यांचे समर्थक सोशल मीडिया किंवा इतरही माध्यमातून आपल्या भावना व्यक्त करताना दिसून येत आहेत. काय सांगाल, काय नाव आपलं? शशिकांत भीमराव बगुडे. आपण दामाजी साखर कारखान्याचे चेअरमन, माजी चेअरमन होता. या मतदारसंघामध्ये 2009 पासून स्वर्गीय भारत नाना बालके यांनी 2019 पर्यंत प्रतिनिधित्व केलं. 2020 मध्ये त्यांचं निधन झालं. त्यानंतर या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी भगीरथ बालकेंना मिळाली म्हणून तुम्ही पाठबळ देत आला. आज या मतदारसंघामध्ये जो काही महाविकास आघाडीत एकीकडे तिढा पडलाय तर दुसरीकडे परिचारक आणि अवताडे हे पुन्हा टक्कर देण्यासाठी एकत्र आलेले आहेत. काय सांगाल याबाबत? ह्याच्याबद्दल काय, सर्वसामान्य जनता, पुढारी लोक एकीकडे असेल, सर्वसामान्य जनता आणि जनतेच्या नानाचे नाल जोडलेले आहे आजपर्यंत. एवढं प्रेम नानावर तेवढं प्रेम दादावर अशी टॅगलाईन घेऊन भगीरथ बालकेंचे समर्थक मैदानात उतरलेले आहेत. आम्हा ना पक्ष ना पार्टी अशी भावना असलेले त्यांचे अनेक समर्थक आहेत. बालके हाच आमचा पक्ष म्हणणारे. अशा वेळी या मतदारसंघातील जनता पुन्हा 2021 प्रमाणे, 19 प्रमाणे, 14 प्रमाणे बालकेंच्या पाठीशी राहील असं आपणास का वाटतं? का वाटतं? नानाचं काम आहे, सर्वसामान्य जनतेचा आमदार होते ते. बाकी या मतदारसंघात एकीकडे आमदार समाधान अवताडे असं सांगतायत की या मतदारसंघात मी 3.5 वर्षात जेवढा निधी आणला तेवढा मागील 40 वर्षात येऊ शकला नाही. त्यांचं आहे की नाही ते चाप चुकीचं आहे. प्रत्येक गावात त्यांचं काम, कुठेतरी एक रस्ता झाला तर प्रत्येक गावात 20-20 कोटीचं काम आहे म्हणून सांगतात. फक्त ते कागदावरच काम आहेत. आज तुम्हाला या निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ होत असताना भगीरथ बालके यांच्या प्रचारासाठी, शुभारंभासाठी खासदार प्रणिती शिंदे येत आहेत. एकीकडे मोहिते पाटील, अनिल सावंत यांचा प्रचार करणार आहेत. दुसरीकडे प्रणिती शिंदे या मतदारसंघाच्या खासदार आहेत, त्या भगीरथ बालकेंच्या पाठीशी राहणार आहेत. काय सांगाल याबाबत? ह्याच्याबद्दल ते काय, आता पक्षा लेवलला जे काय ठरलं की नाही, म्हणजे आघाडी धर्म पाळायला पाहिजे त्यांनी. त्यांचंही असंही म्हणणं येतंय की भगीरथ बालकेंनी वाट पाहायला पाहिजे होती. नाही पाहायला पाहिजे होते, पण त्यांना म्हणजे काय ह्याच्यावर ठेवले त्यांनी. 100% देतो बी नाही असं बी नाही, त्याच्यावर गॅसवर ठेवले.
शरद पवार यांनी नारायण पाटील यांच्या उमेदवारीचे संकेत 2 महिन्यापूर्वीच दिले होते करमाळ्यातून. जानकर यांची उमेदवारी तर जयंत पाटील यांनी लोकसभा निवडणुकीवेळी जाहीर करून टाकलेली होती. इकडे रोहित पवार यांनी बाबासाहेब देशमुख यांच्या उमेदवारी बाबत 4 महिन्यापूर्वीच विधान केलं होतं. अशा वेळी केवळ गेल्या निवडणुकीमध्ये 3700 मतांनी केवळ पराभूत झालेल्या भगीरथ बालकेंच्या उमेदवारीबाबत तिढा पडतोय, काय सांगाल महाविकास आघाडी? त्यांनी सुरुवातीपासूनच त्यांना गॅसवर ठेवले होते. त्यांना तिकीट द्यायचं नाही, त्याच्यामुळे त्यांना म्हणजे मागं ठेवलंय त्यांना. परंतु आता हे जे काही डिवायडेशन झालेलं आहे, एकीकडे तुतारी आणि दुसरीकडे पंजा आमने सामने आले, याचा फायदा अवताड्यांना होईल असं म्हटलं. त्यांना बी होणार नाही. सर्वसामान्य जनता, नानावर प्रेम करणारी जनता ते भगीरथ बालकेच्या मागच लागणार. बोलायचं झालं, आज या ठिकाणी भगीरथ बालकेंच्या प्रचाराचा शुभारंभ होतो. या मतदारसंघाने संसदेत पाठवलेल्या खासदार परिणिती शिंदे या ठिकाणी प्रचारासाठी शुभारंभासाठी येत आहेत. आज एकीकडे समोर परिचारक आणि अवताडे हे दोन्ही बलाढ्य ताकद महायुतीच्या माध्यमातून एकत्र आलेले आहेत. परिचारकांनी या ठिकाणी सांगितले की माझ्यासाठी पक्षनिष्ठा महत्वाची आहे, म्हणून ते अवताडेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेत. तर दुसरीकडे भगीरथ बालकेंना मात्र एकीकडे काँग्रेसने उमेदवारी दिली आहे, तर दुसरीकडे अनिल सावंत यांना तुतारीने उमेदवारी दिली आहे. हे जे काही सगळं घडलंय पोटनिवडणुकीच्या वेळेला थोडक्यात पराभव झालेला असताना काय वाटतं आपल्याला? मला एकच सांगायचं आहे या ठिकाणी की ज्या समाधान अवताळे या तालुक्याचे आमदार आणि राज्यात त्यांची सत्ता होती आणि दिल्लीमध्ये देखील त्यांचं सरकार होतं, ज्यावेळी दामाजी कारखान्याचे चेअरमन हे झाले त्यावेळी दामाजीच्या कामगारांचे जे हाल झाले, आज 34 महिन्याचा फंड या लोकांनी भरला नाही. काही लोक फास घेऊन मेली, काही लोकांना शिक्षणासाठी पैसा देखील मिळाला नाही. आणि त्या कारखान्याचे हे जे अवतडे सांगतात ना चेअरमन, आज मी 35 कोटीचा 30,000 कोटीचा निधी आणला. हा निधी दिसतोय तर कुठं? आम्ही प्रणिताईच्या लोकसभेच्या वेळी प्रत्येक गावात दौरे केले, फक्त रोड केले म्हणून सांगतात. एक पाऊस जर झाला तर रोड वाहून जात होता. आणि रोड कोणी केले? हे समाधानाने केले असं सगळं जनतेचं म्हणणं आहे असं तुम्हाला वाटतं. परंतु त्याचे जे बगल बच्चे आहेत ना, 4 बगल बच्चे, त्यांनाच ते टेंडर दिलं जातं आणि त्या टेंडरवरती एक कमिशन घेऊन बसतात घरी निवांतमध्ये. आणि हा जर प्रश्न जनतेनं मांडायचा म्हणजे कुणापाशी मांडायचा? जनतेचा राजा, ज्या राजाला आपण निवडून दिलं तोच राजा जर जनतेसंगत बैमानी करत असेल, या दामाजी कारखान्यामध्ये ज्या 664 कामगाराचं 34 महिन्याचा फंड न भरल्यामुळं आज काही कामगार भिकायला लागलेला आहे. आणि हे कर्तृत्व कुणाची आहे? समाधान दादा अवताडे यांचीच आहे. कारण त्यांनी हे पेरलं होतं, ते आज इतकं भयानक उगवलंय. आणि आज भगीरथ दादांच्या पाठीमागे जनता जी लागलेली आहे ना, या कारखान्याचं काहीतरी भलं व्हावं म्हणून समविचार आघाडी या सर्वांनी मिळून उभा केली आणि या समाधान दादाचा पराभव त्या ठिकाणी केला. समविचारी आघाडीमध्ये परिचारक समर्थकांचा देखील समावेश आहे. हो, आज भगीरथ बालके मैदानात उतरलेले असताना दामाजी कारखान्याच्या वेळी भगीरथ बालके यांनी दामाजीत सत्तांतर करण्यात मोठी भूमिका बजावली. आज पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात सत्तांतर करण्यामध्ये समविचारी आघाडीतले परिचारक समर्थक सोबत राहतील असा विश्वास वाटतो? 100% विश्वास वाटतो. कारण का की जो शब्द पाळतो तोच खरा नेता असतो. या समाधान दादाच्या काळामध्ये ज्या परिचारकांना शब्द दिला होता की ही पंचवार्षिक त्यांच्यासाठी राहू द्या, पुढची पंचवार्षिक आम्ही परिचारक मालकासाठी ठेवतो म्हणून सांगितलं, तो शब्द पाळला का हो यांनी? मग परिचारक मालक ज्या बाजूला आहेत ते आम्ही मान्य करतो. परंतु 2009चं इलेक्शन जर घेतलं तर सर्व नेते एका बाजूला होते आणि जनता फक्त नानांच्या पाठीमागं होती. 39,000 मतांनी नाना निवडून आले त्यावेळी. मग आज म्हणायचं का आम्ही की समविचारी आघाडीतनं या ठिकाणी एवढं मोठं परिवर्तन दामाजी कारखान्यात घडल्यानंतर आज समविचारी आघाडी पाठिंबा देईल किंवा न देईल हा प्रश्नच उद्भवत नाही सर. ज्या परिचारक मालकांनाही धोका देऊ शकतात तर बाकी तर सोडून द्या. जनतेमध्ये तर यांनी भरपूर केलेला आहे. काही लोक शिक्षणापासून वंचित आहेत दामाजी कारखान्याची, अतिशय बेकार अवस्था करून ठेवली या लोकांनी. पोटनिवडणुकीतल्या पराभवानंतर भगीरथ बालके अनेक दीर्घ काळ नॉट रिचेबल होते. जनतेशी त्यांचा संपर्क नव्हता, जनतेच्या प्रश्नासाठी ते पुढे येत नव्हते.
अशी एक टीका त्यांच्यावर केली जात होती. अहो मला सांगा, कुठल्या कार्यक्रमात ते उपस्थित राहिले ह्यांनी एक कारण दाखवावं. बरोबर आहे. यांनी एक कारण दाखवावं असं की या ठिकाणी भगीरथ दादांच्या परिवारातील कुठलाही व्यक्ती कुठल्याही कार्यक्रम, दादा स्वतः त्यांची पत्नी येते, त्यांची मंडळी येते, त्यांच्या मंडळीला येणं झालं तर व्यंकटराव भालके त्या ठिकाणी येतात. परंतु मंगळवेढा पंढरपूर तालुक्यामध्ये कुठलीही घटना, आनंदाची घटना असू द्या किंवा दुःखाची घटना असू द्या, बारशाच्या कार्यक्रमाला देखील ते लोक पोचतात. आजचा चालू आमदार या ठिकाणी दामाजी कारखान्याची मिटिंग चालू होती, चालू सीझन मधलं मी तुम्हाला किस्सा सांगतोय. आणि त्याच कारखान्यामध्ये या ठिकाणी एक कामगार गाडीच्या उसाखाली सापडून संपला तो. आणि यांची मिटिंग चालू होती, सांगितलं की असा कामगार त्या ठिकाणी संपलेला आहे. हे मिटिंग संपल्यावर 4:30 वाजता तिथं बघायला आले होते. या असणाऱ्या या आमदाराला काय म्हणावं. आणि आज जे 37,000 मतानं पराभूत झालेला आमदार नॉट रिचेबल म्हणण्याचा अधिकार या समाधान अवताड्याला किंवा या लोकांना दिलायच कुणी. अनिल सावंत यांचाही या तालुक्यामध्ये कारखाना आहे. ते म्हणतात की माझंही या तालुक्यामध्ये एक मोठं काम आहे, लोकांशी जनसंपर्क आहे, तेही तुतारीकडून मैदानात उतरलेत. असं म्हटलं जातंय की लोकसभा निवडणुकीपासून तुतारीचं मोठं वारं वाहू लागलेलं आहे. त्याचा फटका यावेळी पंजाला बसेल असं वाटत नाही. एकूण माझं ऐकून घेत, या असणाऱ्या एकूण 6 पक्ष आहेत. शरद पवार गट, अजित पवार गट, शिंदे गट, उद्धव ठाकरे गट, भाजप आणि काँग्रेस. किती झाले टोटल? 6 पक्ष झाले. परंतु मला सांगा, राष्ट्रीय पक्ष जो आहे सध्या काँग्रेस, पुन्हा संघट खेळतोय कुस्ती? फक्त भाजप संघट खेळतोय, फक्त भाजप संघट खेळतोय. शिवसेना बरोबर लढायला लागली, पवार गटाबरोबर लढतोय. आणि भाजपचे जेवढे आमदार आहेत त्यांच्या विरोधात फक्त काँग्रेसचे आमदार आहेत. तुम्ही महाराष्ट्राचा पूर्ण ही करून बघा आणि त्यामुळे तुम्हाला कळेल की इथं फक्त टक्कर भाजपशी आहे, इतर पक्षाची आमची नाहीच. आम्ही बाकीच्या पक्षाला आमचा जो काय अधिकृत उमेदवार दिलेला आहे भगीरथ दादा भालके, फक्त भाजपशी टक्कर आमची, इतर पक्षाची नाही, इतर पक्षाची नाही. हे तुम्हाला मी सांगतो. आणि याच्या अगोदर तुम्हाला प्रसिद्धी आली असेल की ज्यावेळी खळुंके सर काँग्रेस आईच्या पक्षावरती उभारले होते त्यावेळी किती मतं मिळाली होती? फक्त 7,000. PC बागल राष्ट्रवादीकडून उभारले होते, किती मतं मिळाली? 3,500 फक्त मतं मिळाली. मला सांगा की या असलेल्या तुतारीकडून जो आता आज दिलेला उमेदवार आहे, या उमेदवारांना आम्हाला काही फरक पडत नाही. जनता आज रोषाने त्रासलेली आहे. त्यांच्या पाठीशी मोहिते पाटील असू द्या ना. अहो त्यावेळी देखील ज्यावेळी विजयसिंह मोहिते पाटलांचा पराभव झाला होता त्यावेळी जगातले नेते सगळे त्यांच्या स्टेजवर होते. 2009ला त्यावेळी काय परिस्थिती झाली विधान परिषदेला, आणि आजही तीच परिस्थिती या ठिकाणी येणार आहे. त्यामुळे तू काल या ठिकाणी बोलताना खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी एक असा आरोप केलाय की गद्दारी केली भगीरथ भालकेंनी. आम्हाला याच्यावरती कुठलंही कॉमेंट द्यायचं नाही त्यांच्याविषयी. कारण का त्यांनी काल सांगितलं की त्यांनी ज्यावेळी बाईट दिली होती त्या बाईटमध्ये सांगितलं होतं की पंडिता शिंदे आणि सुषमा शिंदेचा यामध्ये सहभाग आहे. त्यावेळी त्यांनी स्पष्ट सांगितलं की यांचा त्यामध्ये काही संबंध नाही. तसं आम्ही देखील सांगू शकतो की यामध्ये त्यांचा कोणाचाही काही संबंध नाही. आमची फाईट फक्त भाजप संघट आहे, आम्ही भाजप संघट खेळू. आणि आम्हाला 101% गॅरंटी आहे, 101% की भगीरथ दादा भालके या वेळेस 39,000 मतानं नाना निवडून आले होते आणि ताई 45,700 मतानं या तालुक्यात निवडून आली होती. त्यांचंही रेकॉर्ड ब्रेक करून या ठिकाणी भगीरथ दादांना 50,000 मतानं लीड आम्ही निवडून आणू असं मी या ठिकाणी आपल्याला जाहीर सांगतो. भगीरथ भालकेंच्या प्रचाराचा शुभारंभ होतोय. या ठिकाणी खासदार प्रणिती शिंदे येत आहेत. 2021च्या पोटनिवडणुकीमध्ये 3700 मतांनी भगीरथ भालकेंचा पराभव झाला. 2009 ते 19 या 3 निवडणुकीमध्ये या तालुक्यातील जनतेने भालके यांना मोठं सहकार्य केलं, पाठबळ दिलं. 2021च्या पोटनिवडणुकीमध्ये भगीरथ भालकेंचा अल्पशा मतांनी पराभव झाला. आज पुन्हा भगीरथ भालके निवडणुकीच्या मैदानात उतरलेत जनतेचा आशीर्वाद मागण्यासाठी. मात्र यावेळी एक विदारक चित्र दिसून येतंय की एकीकडं परिचारक आणि अवताडे हे पुन्हा एकत्र आलेले असताना महायुतीचा उमेदवार विजयी करण्यासाठी, दुसरीकडे तुतारी आणि पंजा आमने सामने उभा. लोकसभा निवडणुकीमध्ये तुतारीची मोठी क्रेज होती, तशीच पंजाची राहिली. 45,000 इतकं मताधिक्य काँग्रेसला या मतदारसंघातून मिळालं.
आता भगीरथ बालके उभारलेत आणि समोर तुतारी बी विरोधात आहे, काय सांगाल? काही फरक पडत नाही, काही फरक पडत नाही. आता तुम्ही म्हणता ना, आता या ठिकाणी भारत नाना जे काम आहे, भारत नाना जे काम आहे असं आमदार कधी होणार नाही, होऊन गेला बी नाही. तर या सोलापूर जे मंगळ मतदारसंघामध्ये जे जे कामं केलेत ना, पाण्याचं असू द्या किंवा रस्त्याचं असू द्या, पाणी पुरवठ्याचं असतं, पाणी पुरवठा आता बस या मंगळ तालुक्याला पाणीच नाही म्हणत होते असे मंगळ नेते होते. भारत नाना आमदार असताना, सत्ता नसताना 6 वकील बसवून मंगळवेढ्याला 2 टीएमसी पाणी मंजूर करून घेतलं. आणि आता हे पाण्यामध्ये आम्ही आता तुमच्या हातात निधी आला म्हणून तुम्ही जरा पैसे दिले असते ना, पण ज्या नाना सत्तेवर नसताना त्याने पाण्यात सोडला. पुन्हा पोशाचे पाणी पुरवठा भारत नाना असताना ते काम केले. या तालुक्यामध्ये मंगळवेढा तालुका हा कायम शरदचंद्र पवार यांच्या पाठीशी राहिलाय असं म्हटलं गेलंय. 85 साली डोबळे सरांना पंढरपुरात पाठवलं, ते 3 वेळा इथून आमदार झाले. राम साळेंना मंगळवेढा सांगोल्यातून मंगळवेढ्यात पाठवलं, ते आमदार झाले. आता अनिल सावंत यांना शरद पवारने पाठवलंय आणि मंगळवेढ्याची जनता त्यांना आमदार करेल असा त्यांच्या समर्थकांना विश्वास आहे. पवार साहेबांच्या मागं भारत नाना होता, वगैरे होता की आहेच की त्या पाठीमागं, नाही असं म्हणायचं नाही. पण त्या ज्या माणसाची चीज आहे ना, तर चीज पवार साहेबांनी केलं पाहिजे. आणि त्याचा दुसरा उमेदवार माझ्या मते भगीरथ बालकेला तिकीट मिळाल्यानंतर हा तो काँग्रेस हा त्यांचा सहकारी जाईल, राष्ट्रवादी सहकारी जाईल. भगीरथ बालकेला तिकीट मिळाल्यानंतर आणि सावंत तिकीट द्यायला पाहिजे होतं असं माझं म्हणणं आहे. 2014ला या ठिकाणी शरद पवारांनी भारत नाना बालकेंच्या विरोधात उमेदवार दिला होता. आज शरद पवारांनी भगीरथ बालकेंच्या विरोधात उमेदवार दिलाय, काय सांगाल? भगीरथ बालकेच्या विरोधात उमेदवार दिला तर बा जनता अशी आहे, जनता ही जनतेचा कौल महत्वाचा आहे की जनता ही बालकेच्या पाठीमागे आहे. आणि बालक्यांनी जे काम केलंय भारत नाना त्या पूर्ण मतदारसंघात कधी विसरता येणार नाही. तो त्याचा मुलगा आहे, त्या म्हणून सर्वांनी जास्तीत जास्त मताने भगीरथ बालके निवडून येणार. भगीरथ बालकेंसमोर मोठं आव्हान उभं राहिलंय, काय सांगाल? आव्हान आहे, परंतु नानावर जी प्रेम करणारी मंगळवेढा पंढरपुरातील जनता आहे ते अजून नानाच्या पाठीमागं ठामपणे उभं आहे. आणि भगीरथ दादाचा जो 3,500 मतांना जो पराभव झाला, तरी मंगळवेढ्यातील जनतेने जवळजवळ 1800 ते 2000 मतांना लीड दिलं. थोड्याफार फरकानं पंढरपुरातून लीड कमी मिळालं. आणि कोरोना काळात आमच्या माळ भागाच्या लोकांना मतदानाला जाता आलेलं आहे, त्यामुळं बऱ्यापैकी मतदान कमी पडलं. त्यामुळे निसटता पराभव झाला. पराभव जरी स्वीकारला, 2 मातब्बर जरी नेते एक बाजूला असले तरी भगीरथ दादानं टक्कर मनावाशी दिली. कारण नाना 80 ते 90 हजार मतापर्यंत जायचे, भगीरथ दादा 1,10,000 आसपास मतदान केले. त्यावेळेस जनता निश्चितच भगीरथ दादाला आमदार म्हणून निवडून देईल. कारण लोकसभेला जवळजवळ 45,000 मताचं लीड प्रणिता शिंदेला ह्याच मंगळवेढा पंढरपूरच्या जनतेने दिलेला आहे. त्यामुळं निश्चित यावेळेस भगीरथ दादाचा विजय निश्चित होता. स्वर्गीय भारत नाना बालके यांचे निधन झाल्यानंतर शरदचंद्र पवार हे 7वन भेटीसाठी सरकुलीत आले होते. त्यावेळी बोलताना ते असे म्हणाले होते की मला बालकेंच्या विरोधात उमेदवारी मागण्यासाठी अनेक जण येत होते, परंतु मी त्यांना सांगायचो की तिथं फक्त बालकेच चालतोय. मग आज भगीरथ बालकेंच्या विरोधात त्यांनी उमेदवार दिलाय. बालकेंची क्रेज कमी झाल्यामुळे शरद पवारांनी तसा निर्णय घेतलाय का, काय वाटतं? थोडं अंतर्गत राजकारणाच्या काय कुरघोडी येत्या, अंतर्गत राजकारणाच्या कुरघोडी येत्या. जवळजवळ पवारसाहेब गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेबांनी दुसऱ्या राऊंडलाच भगीरथ दादाचं नाव फायनल केलं, परंतु काय पक्षांतर्गत कारवाया करून ते नाव थांबवण्यात आलं. 3ऱ्या राऊंडला सुद्धा नाव डिक्लेअर केलं नाही. नंतर भगीरथ दादांनी काँग्रेसचे संपर्क साधून परिताईच्या संपर्कात जाऊन त्या काँग्रेसमधून तिकीट फायनल केलं. दुसऱ्या दिवशी ह्यांनी परत जाणून बुजून सावंत सारखा एक उमेदवार आणून उभा केलाय. तरी त्या उमेदवाराचं म्हणजे तसा जर विचार केला तर 2009ला जो मोहिते पाटलांचा पराभव झाला
त्याचा सूडबुद्धीनं जाणून बुजून उमेदवार उभा केलाय, तर याचा फटका माडाच्या जो उमेदवार दिला राष्ट्रवादीला त्याला निश्चित बसेल फटका. त्यामुळं राष्ट्रवादी पवार साहेबांना सगळे मानणारे आहेत, परंतु ह्या बारीक सारीक गोष्टीकडे, कारण मंगळवेढा तालुक्यात तुम्ही मगाशी म्हणल्यासारखं लक्ष्मणराव ढोबळे आमदारांना सतत नुसत्या पक्षाच्या ह्याच्यावर मतदान करून लोक निवडून देत होती. आता तसं राहिलं नाही. ज्याच्या पाठीमागे जनता आहे, ज्याचं जनतेत काम आहे, जो जनतेत मिसळून काम करतो, त्याच्या पाठीमागे जनता आहे. त्यामुळे जो राष्ट्रवादीचा उमेदवार दिला एक बुजगावून म्हणून उभा आहे, त्याचा काही परिणाम होणार नाही. आराममध्ये भगीरथदादा आणि समोर भाजपचा उमेदवार दोन्ही टक्कर लागलेली आहे. 3-3.5 विकास केलेला आहे, नुसता कागदावर आहे, सध्या कागदावर सुद्धा नाही. इलेक्शन पिरियडमध्ये सगळ्या घोषणा केलेल्या आहेत. 35 गावच्या पाण्याची योजना नानांनी राज्यपालच्या कोट्यातून मंजूर करून घेतली. त्याला 10 वर्षे फडणवीस सरकारने निधी मंजूर होऊ दिला नाही. आज मराठा मतदान टाकत नाही, कुठलाच धनगर समाज आज मतदान करत नाही. म्हणून मत वळवण्यासाठी हे केलेला त्यांचा एक घोषणाचा एक योजना राबवली त्या सगळ्या. त्यामुळं भगीरथ दादाला इलेक्शन सोपं आहे. असाही आरोप केला गेलाय काल या ठिकाणी की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून भगीरथ दादांना उमेदवारी दिली जाणारच होती, परंतु त्यांनी ऐनवेळी काँग्रेसकडे गेले. यात सुशीलकुमार शिंदे आणि परिणिती शिंदे यांचा काहीच रोल नाही. भगीरथ बालकेंनी गद्दारी केली असं म्हटलं गेलं. नाही, चुकीचा मेसेज दिलेला आहे. 3 लिस्ट आल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सगळ्याच पक्षांच्या 3 याद्या लागल्या. शेवटच्या यादीपर्यंत सुद्धा भगीरथ दादाचं नाव यांनी डिक्लेअर केलं नाही, राखून ठेवलं. तुम्हाला उद्या सांगतो, परवा सांगतो असं राखून ठेवलं. ऐन वेळेला जर तिकीट नाही मिळालं तर अपक्ष लढणं तेवढं सोपं जाणार नाही, म्हणून कुठला तर आधार असला पाहिजे. आज परिणितीताई शिंदेला मंगळवेढा मोहोळ पंढरपूरने 1,10,000चं लीड निवडून दिले. ती जनता पाठीमागे ठामपणे भगीरथदादाच्या परिणितीताई शिंदेच्या उभा राहणार आहे. त्यामुळे भगीरथदादाने ऐन वेळेला घेतलेला हा निर्णय आहे. नंतर त्यांनी बोलून सांगितलं आम्ही तुम्हाला तिकीट देणार आहे, पण त्यांना एक थोडी ती राजकीय कुरगुडी करून भगीरथदादाला डावलण्याचा प्रयत्न बऱ्यापैकी केला गेला. पोटनिवडणुकीमध्ये भगीरथ बालकेंचा पराभव झाला. त्यावेळेला समोर 2 प्रभावी गट एकत्र आलेले होते. आता भगीरथ बालकेंच्या समोर महाविकास आघाडीतून देखील आव्हान आहे आणि दुसरीकडे अवताडे आहेत, ते विकास कामांचा दावा करतायत. काय सांगतो? मान्य आहे, तरी भारत नानाकडे कसं आहे, तळाघळातून लोक आहेत. त्यामुळे भारत नानाचा मुलगा हा 100% निवडून येणार आहे. सर्वसामान्य कुठलाही माणूस द्या, त्या माणसाचं काम करायला कधीही भारत नानाने विसरलेलं नाही. तरी आता जे नेते आहेत ते किरकोळ माणसांना विचारू शकत नाहीत. किरकोळ माणसाचं कामच होऊ शकत नाही, नेत्यांना घेऊन यावं लागतं. नेत्याने पुन्हा म्हणायचं करू नका. शामुळे नेते भारत नाना शिवायच काम होऊ शकत नाही. भारत नाना तळागाळाच्या कार्यकर्त्याचं किंवा जनतेचं हे काम करू शकत नाही, भगीरथ सुद्धा करू शकतो. 2009ला शरद पवारांनी विजयदादांना इथून उमेदवारी दिली, जनतेने त्यांचा पराभव केला. 2014ला 19लाही जनता भारत नानांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. 2019च्या निवडणुकीमध्ये समोर सुधाकर पंत परिचारक 25 वर्षे पंढरपूर मतदारसंघाचे आमदार राहिलेले प्रतिस्पर्धी म्हणून भारत नानांच्या समोर होते, परंतु जनतेने त्याही वेळी भारत नाना बालके यांना साथ दिली. परंतु आता ते दिवस राहिले नाहीत, सहानुभूती राहिलेली नाही. आता बरंचसं पाणी पोलाखालून वाहून गेले अशी एक चर्चा होताना दिसून येते. बालके या नावाचा आता पहिल्यासारखा करिश्मा राहिला नाही असं म्हटलं जातंय. काय सांग? असं कधीही होऊ शकणार नाही. जनता ही भारत नानाच्या महागच राहणार आहे. कोणी जरी दुसरा जरी आमदार आला तरी ही जनता ही भारत नाना महागच राहणार आहे. परिचारक आणि अवताडे एकत्र आलेत तरी सुद्धा जनता हा विसरणार नाही. तिकडे अनिल सावंत यांनी तुतारी हाती घेतली. जरी तुतारी घेतली, शरद पवार जरी प्रेम करत असले लोक, तर ह्या काळाला शरद पवारच्या त्या चिन्हाला प्रेम करणार नाहीत, भारत नानाच्या चिन्हाला प्रेम करणार आहेत लोक. पवार साहेबांनी तुतारी भगीरथ बालकेला द्यायला पाहिजे. 3,500 कोटींचा विकास केलाय समाधान अवताडेंनी असं सांगितलं. जरी असला तरी विकास त्यांचा म्हणते, तरीही जनता हा भगीरथ बालके मागे आहे. विकास हा नुसता कागदावर आहे, प्रत्यक्षात काय घडलेलं नाही. आता लाडकी बहीण वगैरे काय म्हणतात, लाडकी बहीण कशासाठी, फक्त ज्यावेळेला तुमच्या आता सत्ता होते त्यावेळेला की लाडकी बहीण का चालू केला 2 वर्षापूर्वी काय केलं जातं. आज निवडणूक जवळ आल्यावर आता लाडकी बहीण तुम्हाला दिसत आहे, निवडणूक जवळ आल्यावर त्यावेळेला काय केलं नाही. आता जे पहिले पाण्यापासून पहिलं पूर्ण फाउंडेशन भारतानं घातले या तालुक्यामध्ये, आणि त्याच्यावर दादांना आमदार करायचा निर्धार तुम्ही केलाय. हा, आमदार होणारच नाना, कारण भारत नानाचा पोरगा शहाचा पोरगा शहच असतो. काम करणारा माणूस आहे आणि त्याप्रमाणे तो आमदार होणारच.